नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत अशा एका किल्ल्याला भेट द्यायला जो साहसवीरांना खुणवतो आणि त्यांच्या मनात धडकी भरवतो. या किल्ल्याचे नाव आहे ढाकबैरी किंवा ढाकचा किल्ला. या किल्ल्याला जाण्यासाठी मुंबई पुणे महामार्गावरून कामशेत जवळ पोहोचावे लागते. कामशेतवरून साधारणतः 20 किलोमीटर हा किल्ला वसलेला आहे. गड, किल्ले व लेण्या हे आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत आणि येथे आपली नावं वगैरे लिहून घाण करणं कृपया टाळावं. झाल्यानंतर ट्रेकर्स मंडळींना अवघड श्रेणीतले कसदार गड खुणवू लागतात. कामशेत कुंडाळी रोडवरून पुढे आल्यावर आपल्याला जांभवली नावाचे एक गाव लागते. या गावाजवळ आल्यावर आपल्याला प्रवेश शुल्क म्हणून 50 दुचाकीसाठी व 100 चारचाकीसाठी द्यावे लागतात. तेथून सरळ पुढे आल्यावर आपल्याला कोंडेश्वराचे मंदिर लागते. येथेच गाडी लावून आपल्याला पुढे पायवाटेने जावे लागते. येथून पुढे गेल्यावर सुमारे अर्ध्या तासाची पायवाट लागते, जी पूर्णतः जंगलातून आहे.
जंगलातली वाट पार केल्यानंतर आपण एका पठारावर येऊन पोहोचतो. इथून आपल्याला किल्ला सहजपणे दिसू लागतो. इथून प्रख्यात कळकरायाचा सुळका दिसतो. आपण येथून सरळ 10 मिनिटात कळकराय व ढाकचा कडा यांच्यामधील अत्यंत चिंचोळ्या खिंडीत येऊन पोहोचतो. येथून खऱ्या साहसाला सुरुवात होते. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. वज्रचूडालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा जय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा जय असो. महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. राजा शिवछत्रपती महाराज की जय. या खिंडीतून एकवेळी एकच माणूस जाईल अशा घसराच्या वाटेने आपण काळजीपूर्वक खाली उतरायचे. पुढे उजव्या हाताने गडाच्या काळ्या कातळाच्या खालून जाणाऱ्या अरुंद वाटेने थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला कातळात खोदलेल्या 2 गुहा आपणास दिसतात. पुढे कातळात खोदलेल्या छोट्या पावट्या असून अत्यंत काळजीपूर्वक तोल सांभाळून आपण हा टप्पा पार करायचा.
पुढे खडकात उभ्या खोमणी असून त्या खोमणीत हात घालून आपण शिस्तीत वर चढायचे. ही उभी चढाई केल्यानंतर पुढे झाडाचे खोड एका खळग्यात पुरलेले आहे. विशेष म्हणजे हे खोड हात लावताच हलते. या खोडाचा आधार घेऊन या खोडाच्या आधाराने आपण बहिरीच्या गुहेत येऊन पोहोचतो. ही संपूर्ण अवघड चढाई करताना मन फार एकाग्र ठेवावे लागते. लाकडाच्या खोडावरून वर चढून आल्यावर आपल्याला सलग 3 गुहा दिसतात. पहिल्या गुहेमध्ये बहिरी देवाचं मंदिर आहे आणि 2 पाण्याचे टाके आहेत, एक वापरण्यासाठी आणि एक पिण्याच्या पाण्यासाठी. गड, किल्ले व लेण्या हे आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत आणि येथे आपली नावं वगैरे लिहून घाण करणं कृपया टाळावं.